या ठिकाणी आता आलेल्या या सर्व वर्गमित्रांचा आणि आपले सहाय्यक तिवारी साहेबांचा सन्मान आपण केलेला आहे। यानंतर अध्यक्षांचं भाषण होणार आहे, त्यानंतर मात्र कार्यक्रम संपेल आणि मग हा कार्यक्रम संपत असताना आम्हाला जे आणखीन काही करायचं आहे तो त्यावेळेला करता येणार नाही किंवा ते व्यवस्थितही नाही, म्हणून मी तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो आणि मी एक मधीच या ठिकाणी आलो। हा एक प्रोटोकॉल नाहीये, परंतु ह्या प्रोटोकॉलला सुद्धा एक टाळण्याला एक वजन प्राप्त व्हावं अशा पद्धतीने आज गायधडक सरांनी जो उल्लेख केला ते आपले राष्ट्रीय कीर्तीचे निवेदक सुहास भंडारी, आमचे वर्गमित्र, आज उपस्थित सर्व शिक्षकगण, सर्व वर्गमित्र आणि वर्गमैत्रिणींचा ऊर भरून यावा अशी माहिती या ठिकाणी मिळाली। निश्चितच आनंद झाला आणि आज हे करत असताना त्यांचा सन्मान या ठिकाणी व्हावा। हा सन्मान त्यांच्या त्या कार्याला, त्यांच्या त्या वाक्यरचनेला, त्यांच्या त्या सूत्रसंचनाला, या सर्वांचा एकत्रित सन्मान आम्ही करू इच्छितो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय शिवाजी मेत्री सरांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा। सुहास भंडारी सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा। सुहास भंडारी आणि आज त्यांचा आम्हाला सन्मान करताना जास्त आनंद होतोय की हा सन्मान आम्ही करू शकलो या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि असे सुहास भंडारी आपल्यामध्ये असंख्य तयार व्हावेत, समाजाचं काहीतरी ऋण फेडण्यासाठी पुढे यावेत। आपले वर्गमित्रच का असाना, वर्गमित्रांना काहीतरी मदत करता यावी। जे वर्गमित्र एक खालच्या तळाला असतील, काही कारणाने त्यांची परिस्थिती तशी नसेल, त्यांच्या नोकरीचा काही प्रश्न असेल, व्यवसायाचा काही प्रश्न असेल, तो प्रश्न आपल्याला सोडवता यावा। असे काही विद्यार्थी ज्यांना फी भरणं, शाळेत जाणं शक्य होत नाही, मी निवेदक सुहास भंडारी यांच्याकडे माईक सुपूर्द करतो। धन्यवाद। हा आपल्या सर्वांचा मोठेपणा आहे की माझ्यासारख्या एका सूत्रात आपण हा सन्मान करताय। माझी आता जबाबदारी वाढली आपल्या या सत्कारानं। समाजाचं वागत असताना समाजाचं आपण ज्यावेळेस घेत असतो तर समाजाला देणं आपलं लागतं। ही भावना बाळवली तर आपण कुणाच्याही सुखदुःखावरती आपण विरजण घालू शकतो। मी पुन्हा एकदा आपल्यासारखे चांगले मित्र मला मिळाले, सगळ्या वर्गमैत्रिणी मिळाल्या, सर्वांचं धन्यवाद देतो, गुरुजनांचं धन्यवाद देतो आणि गुरुजनांच्या प्रती एक सर्वांची भावना म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवाय नमः। गुरु ही ब्रह्मा है, गुरु ही विष्णू आहे आणि गुरु ही भगवान शंकर आहे। गुरुजी ही साक्षात परब्रह्म आहे। असे गुरुजन आम्हाला लाभले, सर्वांच्या प्रती विनम्र प्रणाम। आणि मी यानंतर आदरणीय रामचंद्र जगदाळे सरांना विनंती करतो आपलं मनोगत व्यक्त करावं। तदनंतर अध्यक्ष मनोगत होईल, पसायदान होईल आणि कार्यक्रमाच्या आपण सांगतेकडे निघूया। व्यासपीठ, आमचे मित्र मेत्रे सर आणि आदरणीय गोखले सर, त्यावेळेचा सर्व स्टाफ, विद्यार्थी बंधू भगिनी, खरं तर ह्या वास्तूची किंवा ह्या मातीची काहीतरी जादू असेल। वास्तू बऱ्याच लोकांच्या फिरक्या घेतल्या, त्याचा एक किस्सा तुम्हाला सांगतो आणि मग मी हा सुहास हा 10वीत वगैरे 11वीत खूप छोटं मुलगा होता, तर आता इतका बदलला आहे की माझं मलाच आश्चर्य वाटतं एवढं कसं बदलला आहे। कारण त्याने माझ्या एका मित्राला, शिक्षक मित्राला एकदम पुढं उसाच्या झाडाजवळ अडवलो। म्हणजे अभ्यासावरून दोघांचं काहीतरी झालं, सुट्टी झाल्यावर सुहासच्या सरांना अडवलं आणि 2-1 मिनिटांनी मी मागून गेलो। तर हा त्या सरांना काय म्हणत होता, हे काय सर नाहीत, त्यांना आम्ही अडवतो का? अरे म्हणजे झालं काय, तो काय सोडायलाच तयार होतं आणि त्याला सोडवलं आणि म्हटलं परत असं काही केलं तर बघू, आपलं काय जमणार। परत तर नाही काही तसं केलं तर ऐकिवाच नाही, पण तो इतका सुधारला
की मलाच प्रचंड आश्चर्य वाटते की हाच तो सुवास होता का की एका सरांवर चिडलेला. ती ज्यावेळी मुंडव्यात आलो त्यावेळी तुमच्या आधी मी 4-1 वर्ष आलो. ती मुंडव्यात येण्याची सुद्धा एक म्हणजे अशी अकल्पित अचानक, कारण माझी बदली झाली होती हडपसर कॉलेज. एकाच दिवशी एक लेडीज स्टाफ आणि मी दोघं हडपसरला व्हायला आलो आणि दोघांना जागा नाही ती आणि पंचायत ती गेलं संस्था चालकांपर्यंत. त्यावेळी साहेब होते त्यावेळेचे. मला वाटलं साहेब आमच्याच तालुक्यातले मला सांगतील तू हडपसरला थांब आणि ह्या लेडीजला जाऊ दे मुंडव्याला. पण त्यांनी उलटच केलं. ते म्हणजे तू सायकलवर खाली जा म्हणजे तुला आयुष्यात ढेरी सुटणार नाही आणि ह्या लेडीजला इथंच थांबू. अशा रीतीने मी इथं आलो. इथं आल्यावर कॉलेजला शिकवता देशमुख सर होते. बागडे सर म्हणले तुझं व्याकरण चांगलं आहे, तू जरा 10वीला 1 तास व्याकरण घेत जा. आणि बागडे सरांच्या नंतर गोखणे सरांच्या गोडव्या स्वभावाने मला 10वीच कळायच्या. म्हणजे 1-2 तुकड्या 10वीच्या माझ्याकडेच होत्या. मी क्लास टीचरही होतो. मला वाटते चव्हाण बिवान ज्या होत्या त्या वर्गाला क्लास टीचर होतो. सरांसारखा गोखणे सरांसारखा गोडवा माणूस की ज्याच्या हातून मला नाही वाटत कोणाचं वाईट झालं असेल किंवा शेअर कधी खराब झाला असेल. अत्यंत तर मला एक प्रसंग आठवतो की गणपती विसर्जनाला मी गेलो इकडे या पुलाच्या बाजूला. सरांनी इथं 15 मिनिटं सूचना दिल्या की कुणी पाण्यात उतरायचं नाही. आणि आम्ही गेलो ते गणपती घेऊन. तर तिथं अगोदरच 5-6 मुलं पोहत होती. ती त्या पालातली बिलातली होती कुठली तरी. सर म्हटले बघा एवढ्या सूचना सांगून सुद्धा की गाढव माणसं सगळी पाण्यात उतरत. सरांनी सगळ्यांचे कपडे जप्त केले तिकडं आणि ती आली मागून मुलं आमचे कपडे द्या आमचे कपडे द्या. सर म्हटले क्लास टीचरला घेऊन या पाहिजे. तर ते म्हणले कसला क्लास टीचर, ते शाळेतच गेलेले नाहीत. ते म्हणले क्लास टीचर कसलं क्लास टीचर, आम्हाला क्लास टीचर नाही. अरे तुम्ही कोणत्या वर्गात आहे? ते म्हणले आम्ही वर्गातच नाही शाळेतच नाही. चढा म्हणले तुमचे कपडे पळा परत इकडे घेऊन. नंतर मुंडव्याची एक अजून आठवत की तुमच्या वर्गात किंवा थोडं मागं पुढं कोड लँग्वेज खूप असेल. ते मला काय कळायचे नाही. मला कळायला 2 वर्ष गेली. काय शब्दाचा अर्थ काय आहे तो शब्द कधी बोलण्यात आला की सगळी मुलं हसायची. मुलींना थोडं कमी माहीत असायचं पण मुलांना बाकी ते कोड वर्ड माहीत असायचं. तुमच्यातलाच एक मुलगा आज आहे तर तो हजर. तो मला एकदा म्हटलं की मला सर तुमच्याबरोबर सायकलवर यायचं. आता मलाच माझी सायकल चालवायला कंटाळा यायचा. तो म्हटलं मला यायचे तुमच्याबरोबर. म्हटलं ते इतिहास कशाला माझ्या सायकलवर निघाला. गेट ओलांडल्यावर म्हटलं सर जरा थांबा. म्हटलं तुम्ही हे शब्द बोलत जाऊ नका. त्या शब्दाला असा अर्थ आहे. हे सगळ्यांचं कोड लँग्वेज आहे म्हणून. तर आणि लगेच म्हटलं मी जातो. तुमच्याबरोबर पोहोचताना जर मला कोणी पाहिलं तर लय मारते. तेव्हापासून ते कोड लँग्वेज फक्त मलाच कळायची आणि त्या मुलांना मी कोड लँग्वेजमध्येच उत्तर द्यायचे. त्याच्यामुळं मुलं काय परत माझ्याशी कोड लँग्वेजमध्ये बोलायचे नाही. तर माझ्या लेखत कोणाशी बोलली नाही. तर असे आता एवढ्या आठवणी आणि एवढ्या 2 मिनिटात संपवायच्या मोठं कठीण काम आहे. पण एवढंच सांगतो की तुमचा भविष्यकाळ अत्यंत सुखात जाऊ एवढीच प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. पोल खोल कार्यक्रम बघता का तुम्ही? सरांनी सर्वांची पोल खोल करण्याचा कार्यक्रम केला या ठिकाणी. आता आपण कार्यक्रमाच्या समाप्तीकडे चाललोय. आपल्या सर्वांच्या मित्र जे या कार्यक्रम यशस्वीतेसाठी जे त्यांनी झटले आणि तुमच्यासारखे मित्र मैत्रिणी मिळाल्या त्यांच्यासाठी एक शेर आठवल्याशिवाय राहत नाही. हरिवंशराय बच्चन हे माझे आवडते कवी आहेत. त्यामुळे दोस्तीवरती त्यांनी लिहिलेली छोटीशी पंक्ती. अगर तेरी दोस्ती तो पहले खरीदार हम होंगे. अगर बिकी तेरी दोस्ती तो पहले खरीदार हम होंगे. तुझे खबर न होगी तेरी कीमत पर तुझे पाकर सबसे अमीर हम होंगे. दोस्त साथ हो तो रोने में भी शान है. दोस्त ना हो तो महफिल भी शमशान है. सारा खेल दोस्ती का है ये मेरे दोस्त, वरना जनाजा और बारात एक समान ही है. साऱ्या दोस्तांसाठी समर्पित आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या विद्यालयाचे विद्यमान आदरणीय शिवाजी मेत्रे सरांना विनंती करतो की आपण अध्यक्ष मनोगत व्यक्त करावं. सर्वांच्या करता नमस्कार. प्रथम आज 1 मे महाराष्ट्र दिन. या दिनाचं औचित्य साधून मुंढवा लोणकर माध्यमिक विद्यालय 1988 10वी बॅच या कार्यक्रमानिमित्त आमच्या संस्थेचे
आदिव सदस्य, या स्कूल कमिटीचे सदस्य गोपने सर, तसेच या शाळेचे माजी प्राचार्य, त्यानंतर आमचे सर्व जुने सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा 1 मे दिवस हा तुमचा गेट टुगेदर घेण्याकरता जे आयोजक आले होते माझ्याकडे 1 महिन्यापूर्वीच, यामध्ये भंडारे साहेब असतील, राजेंद्र बदे असतील, शेंडे साहेब असतील, रासकर असतील, त्यानंतर महेंद्र कांबळे असतील, यांनी माझ्यापुढे हा प्रस्ताव मांडला की असे असे आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे. 1 मे म्हटलं की शाळेचा निकाल असतो, सर्वसाधारण निकाल हा 11 वाजेपर्यंत आम्ही देत असतो त्यांना झेंडावंदन करून. आणि त्यांनी माझ्या पुढं असा एक प्रस्ताव मांडला की 10-10:30च्या पुढं तुमचा निकालाचा कार्यक्रम हा उरकून टाका, कारण की आमचे जे विद्यार्थी आहेत, आमचे जे वर्गमित्र आहेत, आता विद्यार्थी हा शब्द काय माझ्या तोंडातून येतो, तर आमचे हे वर्गमित्र आहेत, ते लांबून येणारे आहेत, त्याकरता 10:30च्या पुढं घेतला तर आमचं पुढचं नियोजन व्यवस्थित होईल. त्यांना पूर्ण परवानगी दिली आणि अशा ह्या प्रकारे ह्या कार्यक्रमाचं आयोजन झालं. खरं पाहता आता 2 वाजलेले आहेत. 2 वाजलं म्हटलं की आपले नजरा लगेचच शेजारी जाणार आहे, परंतु तहान भूक विसरून सर्वजण एकत्रित आला आहात. या आनंदाच्या उत्सवामध्ये शालेय जीवनातील ज्या जुन्या आठवणी आहेत, या तुमच्या सहकार्याने नमूद केलेल्या आहेत. तुमचे आदरणीय गुरु असतील, त्यांनी तुमच्या आठवणीला उजाळा करून दिलेला आहे. आता मी एवढंच सांगू इच्छितो की जुनी परिस्थिती ज्यावेळेस तुम्ही 88 मध्ये म्हणजे जवळजवळ 34 वर्षापूर्वी पाहिलं तर या मुंढ्या गावाची परिस्थिती पाहिलं तर संपूर्ण ही अलीकडं पलीकडं शेती होती पा, आणि मुंढवा म्हटलं की कोबी आणि फ्लॉवर हे जास्त पीक होतं, आणि त्याच्या पलीकडं मगरपट्टा तोही सुद्धा संपूर्ण कृषीप्रधान असा हा भाग होता. आणि आज पाहिलं तर तुम्हाला एक चित्र वेगळं दिसतंय. पूर्वी तुम्ही 88च्या बॅचमधील मुंढवा गावातील जवळजवळ 75 ते 85% मुंढवा गावातील मुलं होती शाळेमध्ये. त्या निमित्ताने तुम्ही कुठेतरी एकत्र आलात, परंतु आज पाहिलं तर 100% मुलं ही बाहेरची आहेत. एकही मुंढवा गावातील मुलं या शाळेमध्ये नाही. आम्ही ज्यावेळेस कॅटलॉग पाहतो आणि कॅटलॉगवरची नावं पाहिली तर आम्हाला पूर्ण जातीनिहाय त्याचा उल्लेख करावा लागतो. काय 40-50 मुलं असतात, त्यामध्ये प्रत्येक मुलाची जात ही वेगळी असते. आणि गोलब साहेबांनी ही जी संस्था उभी केली, बहुजन हिताय बहुजन सुखाय, हे ब्रीद वाक्य ठेवून सर्व थरातील मुलांना शिक्षण देण्याचं काम ही संस्था करते. पूर्वीचे या संस्थेचे अध्यक्ष किंवा मानस सचिव तेव्हापासून ते आज तागायतपर्यंत या संस्थेचा विस्तार वाढत गेला. आत्ताचे अध्यक्ष या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब यांनी ज्या खेड्यापाड्यामध्ये मोठमोठ्या ज्या बिल्डिंगा उभ्या केल्या, इमारती उभ्या केल्या, सुसज्ज अशा इमारती उभ्या केल्या, आणि या इमारतीमधून खेड्यापाड्यातील मुलांना शिक्षण देण्याचं काम ही संस्था करत असते. आज तागायतपर्यंत संस्था स्थापन झाल्यापासून 1941 पासून ते आजपर्यंत या संस्थेमधून कितीतरी अशी मुलं मुली उच्च पदावरती काम करून त्यांनी रिटायरमेंट सुद्धा घेतलेले आहेत. त्यांची मुलं सुद्धा कुठेतरी उच्च शिक्षण घेऊन उच्च शिक्षित आहेत. शिक्षण म्हणजे ते मोठ्या पदावरती आहेत. हे भाग्य म्हणजे आपल्या या संस्थेचे संस्थापक गोलब साहेब. आपण कुणाचं तरी देणं लागतो. आता या ठिकाणी एक मुंढव्याचाच मी थोडक्यात आढावा घेतो. मी 1986 मध्ये 1996 मध्ये रुजू झालो.
ज्यावेळेस तुमची 88 जी बॅच होती ते मी 88 मध्ये ग्रॅज्युएट झालो. पुन्हा SP कॉलेजमधून माझं 12वी पर्यंत शिक्षण सासवड कॉलेजला झालं. माध्यमिक शिक्षण आमचं वाळून म्हणून गाव, आमचे जगदाळे सर आणि आम्ही एकाच गावचे, बांधभाव थोडक्यात आपण म्हणतो. आणि पूर्वी गावातून कुठेतरी एक जण ग्रॅज्युएट व्हायचा, त्यापैकी आमचे जगदाळे सर आमच्या गावातून नव्हे तर मला वाटतं एक तालुक्यातून 4-5 जण ग्रॅज्युएट झाले. त्यापैकी जगदाळे सर, आणि जगदाळे सरांचं नाव आलं की खूप मोठे शिकलेले ते कॉलेजला असतात आणि ते प्राध्यापक आहे. आम्ही लहान होतो आणि मग ते गावात आले की आम्ही त्यांच्याकडे म्हणजे पाहण्याचा दृष्टिकोन एक वेगळा असायचा. खरंच किती मोठे, किती शिकलेले आहे. परंतु आज पाहिलं तर, आजची परिस्थिती पाहिली तर आपल्या समोर घरातले प्रत्येक जण ग्रॅज्युएट असतात, इंजिनिअरिंग असतात, IT इंजिनिअरिंग असतात. म्हणजे शिक्षण, पूर्वीच्या शिक्षणाला महत्त्व होतं ते आजच्या शिक्षणाला महत्त्व आहे, परंतु त्याची गुणवत्ता पाहिजे. आज माझ्या समोर बसलेले ते विद्यार्थिनी ते तहसीलदार आहेत, IAS अधिकारी आहेत, काही बँकेत अधिकारी आहेत, काही वकील करतात, काही छोटे मोठे व्यवसाय करतात. या मुली तर या शाळेत शिकून बाहेर सासरी गेलेले असतात. आज त्यांना माहेरी आल्यासारखं वाटत आहे. खरोखरच जुन्या आठवणी काढल्या, जुने दिवस आठवले तर खोडकरपणाचे असतात. कुणाचे तरी खोडी करायची, काहीतरी एक थोडक्यात कोड भाषा लँग्वेज म्हणजे काहीतरी नावं द्यायची. शिक्षकांनाही नावं देतात का आजही, मुलांनाही वेगळ्या पद्धतीने नावं देतात आणि एक गमती जमतीचा विषय असतो. ते दिवस परत येणे नाही. जुन्या आठवणी असतात, त्याच्यात रमायचं असतं. आज तुमचा ज्यावेळेस हे कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि तुमचा ग्रुप तयार केला तेव्हापासूनच तुमच्या मनामध्ये आले असेल प्रत्येकाचे, आमचे हे शिक्षक असे होते, आमचे मुलं विद्यार्थी मित्र हे असे होते, एकमेकाचे कोण खोडकर, कसं खोड्या करायचं हे तुम्हाला तुमचे दिवस आठवले असतील. त्याच्यातच एक 15 दिवस गेले असतील. नाही, आज या दिवशी एकत्र आला. आज तुमच्या समोर पाहिलं, एकमेकांना, मित्र असो किंवा मैत्रिणी असो तर पाहणे, चेहरा किती बदललेला आहे पहा. तुमचे पुढं गुरुजन वर्ग आहे, त्यांचाही चेहरा पहा, ते आहेत तसे थोडेफार बदल होतात शिक्षकांच्या मध्ये, परंतु मुलांच्या मध्ये ज्यावेळेस त्यांची म्हणजे ठराविक वयापासून मुलांच्या मध्ये किंवा मुलींच्या मध्ये बरेचसे बदल होतात. जाधव मॅडमने सांगितलं की आम्ही ज्यावेळेस आता तुम्हाला पाहिलं नाही त्यावेळेस आम्ही आठवतो की ह्या मुलाचा चेहरा लहानपणी कसा होता. अजूनही माझ्याकडे मुले येतात. मी जवळजवळ 25 वर्ष या ठिकाणी सेवा केलेली आहे उपशिक्षक म्हणून. काही मुलं येतात आणि सर ओळखलं का मला, मग मी जरा त्यांच्या चेहऱ्याकडे पूर्ण पाहतो आणि नंतर मला तो 7वी 8वी 9वीतला चेहरा आठवतो. मग त्याला सांगतो तो असा होता. म्हणजे आमच्या काही मुलं पूर्ण हृदयात बसलेले असतात, डोक्यात बसत नाही, डोक्यात ठेवायचेच नसतात, हृदयात ठेवायचे असतात. आणि मग त्यांना सांगायचं तो असा होता. आले की पहिले पाया पडतात मुलं. एक या ठिकाणचं ताजं उदाहरण म्हणजे तुमच्या बॅचेस, तुमचे वर्गमित्र या ठिकाणी सेवा करतात पहा. यामधलं पहिलं म्हणजे कांबळे सर, एक ग्रंथपाल म्हणून. ग्रंथपाल म्हणलं की काही विशिष्ट त्यांना एक कोर्स असतो. तो कोर्स केला की, ग्रंथपालचा कोर्स केला की त्या ठिकाणी त्यांना सर्व्हिस मिळते. परंतु आज ग्रंथालयात गेलं आणि कांबळे सरांच्या ग्रंथालयात गेलं, त्यांचे नेम प्लेट पाहिली की त्यांचं शिक्षण समोर येतं. MA केलेलं आहे, MA B.Ed केलेलं आहे. आणि काही शिक्षक संघटना आहेत पहा त्यांच्या ग्रंथपालाच्या, त्याचे ते अध्यक्ष आहेत. आणि असे हे आम्हाला कांबळे सर तुमच्यातले ते आम्हाला ते लाभलेले आहेत. खरोखरच त्यांचं काम आणि कॉर्पोरेटपणा, सहकार्य एवढं मोलाचं असतं की जवळजवळ तुमचं कोणतंही कार्यालय कामकाज असू द्या, थेटपीठचं असू द्या, पेनविटचं असू द्या, परफेक्ट नॉलेज आपण म्हणतो ते त्यांच्यामध्ये आहे. त्यानंतर आपले संस्था सदस्य आमचे आदरणीय कोकणे सर यांचे चिरंजीव संदेश सर हे तुमच्या बॅचचे पहा. हेही या ठिकाणी संस्थेत काम करत असतात, कार्यरत असतात. पूर्वी वाघोलीला होते ते, मागच्या वर्षी त्यांची बदली झाली. कारण की या सर्व्हिस म्हटलं की कोणाचं तरी रिटायरमेंट असते. मग या ठिकाणी क्लर्क
दुसरं कोण जवळचं जर संदेश सर आले आणि त्यांचंही कामकाज पाहिलं तर आर्थिक खातं संपूर्ण शाळेचं त्यांच्याकडे असतं आणि ते व्यवस्थितपणे सांभाळतात. म्हणजे मला जरा मोकळीक मिळते पहा. एखादं युनिट चालवायचं म्हटलं एखाद्या शाखा प्रमुखाला एवढं सोपं नसतं. प्रत्येकाची मर्जी सांभाळावी लागते. कोणतरी आता इथं तहसीलदार अधिकारी आहेत, त्यांचं ते एक युनिट चालवायचं म्हणलं की प्रत्येकाला सांभाळून काम करावं लागतं. रागावून काम होत नसतं. प्रेमाने जिंकता येतं. या ठिकाणी माझे मुंडव्यामध्ये पहा, मी जरी 96ला या ठिकाणी रुजू झालेला असलो तरी माझं मुंडव्यामध्ये 82% सतत आहेत. ते म्हणजे आमचे भदे पाहुणे आहेत का, राजेंद्र भदे. आता जास्त उल्लेख करत नाही. त्यानंतर कोणते पाहुणे आमचे सर्वजित आले. समोर आमचे भाषेत म्हणायचं वकील असे संबंध आलेले आहेत का. पाठीमाग राजकर आहेत, त्यानंतर शेंडे सर आहेत, शेंडे साहेब आहेत, सामान्य आहेत. हे आमचे या ठिकाणी पाहुणे मंडळ आहे. ऐकू येत नाही का. तर अशा प्रकारे 96 पासून ते 19 पर्यंत मी मुंडव्यामध्ये सहशिक्षक म्हणून सेवा केली. या शाळेतून बरेच मुलं घडवली आणि मी म्हणजे पीटी शिक्षक. आता पीटी शिक्षक म्हटल्यानंतर शिस्त येतेच. त्यावेळेस भोसले सर कायम डोंगरे सरांची ओळख सांग म्हणजे नाव घ्यायचे फक्त. आता डोंगरे सरांना मी एक पाठीमागे एकदा दोनदा पाहिलेलं आहे, परंतु ओझरती नजर, परंतु आज प्रत्यक्ष समोर जास्त वेळ पाहिलेला आहे. सागर भंडारे असेल ते डोंगरे सरांचं नाव घ्यायचे. माझे विद्यार्थी डोंगरे सरांचं नाव घ्यायचे शिस्तीबाबत. असा चौकात कोणता मुलगा दिसेल डोंगरे सर चौकात फिरले की मुलं पुढं लपून बसायचे समजत सुद्धा नव्हतं. हे आता बदललेलं आहे पहा. पूर्वी शिक्षा केली तरी आईवडील काही मदत नसल्यामुळं मुलांना शिस्त लागायची. परंतु आताची परिस्थिती बदललेली आहे. आज मुलांना नुसतं बोललं, वेगळ्या पद्धतीने बोललं तरी मुलं तक्रार करतात कुठंतरी आणि ते मग शिक्षकाला काही बंधनं असतात, मुलांना बोलता येत नाही. त्यामुळे शिक्षण घेण्याच्या पद्धतीमध्ये बदल झालेले आहेत. घेणारी मुलं शिक्षण घेत असतात व्यवस्थित, शिकणारी चांगली शिकत असतात. असू द्या. असंच सर्वांना या माझ्या समोर बसलेल्या जे माजी विद्यार्थी त्यांना सर्वांना पुढील जीवन हे आरोग्यदायी द्यावं. कारण की आपलं साऊंड माइंड इज साऊंड बॉडी म्हटलं जातं. आरोग्य व्यवस्थित असेल तर सर्व काही व्यवस्थित असतं. शेवटी पैसा हा महत्त्वाचा नसतो. सर्वांनी आरोग्यदायी जीवन जगावे अशीच अपेक्षा करतो. आणि जे दोन शब्द बोलण्याची संधी दिली आयोजकांनी त्यांचंही धन्यवाद मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सेवा केली या शाळेतून बरेच मुलं घडवली आणि मी म्हणजे पीटी शिक्षक. आता पीटी शिक्षक म्हटल्यानंतर शिस्त येतेच. त्यावेळेस भोसले सर कायम डोंगरे सरांची ओळख सांग म्हणजे नाव घ्यायचे फक्त. आता डोंगरे सरांना मी एक पाठीमागे एकदा दोनदा पाहिलेलं आहे, परंतु ओझरती नजर, परंतु आज प्रत्यक्ष समोर जास्त वेळ पाहिलेला आहे. सागर भंडारे असेल ते डोंगरे सरांचं नाव घ्यायचे. माझे विद्यार्थी डोंगरे सरांचं नाव घ्यायचे शिस्तीबाबत. असा चौकात कोणता मुलगा दिसेल डोंगरे सर चौकात फिरले की मुलं पुढं लपून बसायचे समजत सुद्धा नव्हतं. हे आता बदललेलं आहे पहा. पूर्वी शिक्षा केली तरी आईवडील काही मदत नसल्यामुळं मुलांना शिस्त लागायची. परंतु आताची परिस्थिती बदललेली आहे. आज मुलांना नुसतं बोललं, वेगळ्या पद्धतीने बोललं तरी मुलं तक्रार करतात कुठंतरी आणि ते मग शिक्षकाला काही बंधनं असतात, मुलांना बोलता येत नाही. त्यामुळे शिक्षण घेण्याच्या पद्धतीमध्ये बदल झालेले आहेत. घेणारी मुलं शिक्षण घेत असतात व्यवस्थित, शिकणारी चांगली शिकत असतात. असू द्या. असंच सर्वांना या माझ्या समोर बसलेल्या
जे माजी विद्यार्थी त्यांना सर्वांना पुढील जीवन हे आरोग्यदायी द्यावं, कारण की आपलं साऊंड माइंड इज साऊंड बॉडी म्हटलं जातं. आरोग्य व्यवस्थित असेल तर सर्व काही व्यवस्थित असतं. शेवटी पैसा हा महत्त्वाचा नसतो. सर्वांनी आरोग्यदायी जीवन जगावे अशीच अपेक्षा करतो. आणि जे दोन शब्द बोलण्याची संधी दिली आयोजकांनी त्यांचेही धन्यवाद मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता पुढं आपण कार्यक्रमाच्या अखेरच्या क्षणाकडे येतोय. तत्पूर्वी मी सर्व मित्रांना आणि गुरुजनांना एक विनंती करेल की आपण या ठिकाणी आलात, आपला एक समूह फोटो हा स्मरणात राहण्यासाठी आपण निर्माण केलेला आहे. त्याची प्रतिकृती आपल्याला जाताना प्रत्येकाला ती घेऊन जायची आहे. आपले जे फोटो घेऊन गेले ते लॅबमधून त्याची डेव्हलपमेंट करून या ठिकाणी त्याची फ्रेम आपल्याला मिळणार आहे. ती सर्व समूह फोटो आपण प्रत्येकाने घेतल्याशिवाय जाऊ नये. त्याचबरोबर आजच्या या दिवसासाठी आपण सर्व विद्यार्थी आणि गुरुजनांसाठी एक सन्मान चिन्ह, एक आठवण म्हणून तयार केलेलं आहे. तेही आपण घेतल्याशिवाय जाऊ नये. आणि आभार प्रदर्शन झाल्यानंतर पसायदान होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल. मी आभार प्रदर्शनासाठी माझेच नाव बंधू सुहास जाधव यांना बोलवतो. आभार प्रदर्शन. या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित झाले. या कार्यक्रमाची रूपरेषा ठरली आणि रूपरेषा ठरलेली असताना मला विचारले की तू प्रास्ताविक करणार का आभार? म्हटलं मला सगळ्यात जास्त भाषण आवडतं ते म्हणजे आभारात. कारण का मला शाळेपासून ते भाषण आवडतं. शाळेमध्ये असताना एवढंच कळायचं की आता आभार सुरू झालं म्हणजे कार्यक्रम संपला. शाळेमध्ये आम्ही सगळे बिचारे पुण्यामध्ये बसलेलो असायचं. समोर कार्यक्रम महिन्यात 2 महिन्यात एक तरी कार्यक्रम असायचा. आणि मग आमचं एकच काम, ते जे छोटीशी काठी असली, ती काठी असली की त्या जमिनीला आपलं उगत रे गोट्या मारत बसायचं. आणि काही जण नशीबवान असायचे की त्यांना झाडाच्या तिकडली सावली मिळालेली असायची. पण आम्ही सगळेजण समोर असायचो, त्यामुळे आमचं तेवढं एकच काम की काठीने जमिनीवरती खड्डे खाणायचे, रेषा ओढायच्या, नाही तर समोरच्या पाठीवरती ओढायच्या. आणि आभाराचं भाषण आलं की मग आम्ही खुश व्हायचो, कारण का ते मग ते खड्डे वगैरे सगळे बुजवले जायचे. कारण आभाराचं भाषण हे आमच्या अत्यंत आवडीचं भाषण असायचं. आणि हे आवडीचं भाषण करण्याची संधी आज मला या ठिकाणी मिळाली. आभाराचं भाषण करताना पहिल्यांदा अध्यक्षांचा आभार मानतात. पण मी आज पहिल्यांदा देवाचे आभार मानन की आम्हाला 34 वर्षानंतर या कार्यक्रमाचा सहभागी होता आलं आणि हा सगळा प्रसंग अनुभवता आला, म्हणून मी प्रथमतः देव म्हणतो. त्यानंतर अगदी उत्तर सरकार योग की एवढा मोठा आपलं राज्य, आपला महाराष्ट्र, आणि एवढ्या मोठ्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून त्यांच्या अगदी बिझी शेड्यूलमध्ये उपस्थित आज या कार्यक्रमाला आले. मी त्यांचंही आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं, कोर कमिटीच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. त्यानंतर आज आपल्याला या शाळेमध्ये हा कार्यक्रम करण्याची परवानगी त्यांनी दिली आणि आपल्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद ज्यांनी भूषवलं असे मेत्रे सर यांचंही मी या कार्यक्रमाच्या निमित्त हार्दिक आभार मानतो. आणि मी ज्यांची स्टाईल चोरली किंवा मी त्यांना फॉलो करतो, ज्यांचं भाषण मला प्रचंड भावतं, आवडतं, असे गायधडक सर, की त्यांच्यासारखंच भाषण करण्याचा मी प्रयत्न करतो, असे गायधडक सरांचं मी आज या निमित्तानं मी आभार मानतो. आणि ज्यांचं बोलणं तुम्ही ऐकलं असेल की चोरटं बोलणं अजिबात नाही, जे आहे ते धाड करणं समोर. आणि मी पण शिक्षक आहे आणि शिक्षक म्हटल्यानंतर एक प्रतिमा डोळ्यासमोर येते की शिक्षक साधारणपणे अशा शरीर यष्टीचा असेल, शिक्षकाची भाषा थोडी अशी असेल, परंतु ज्यांनी या सर्व गोष्टीला छेद दिला, शिक्षक पैलवानही असू शकतो आणि चोरटं बोलणं पण तो ठेवू शकलं नाही तरी यशस्वी होतो आणि सर्वजण त्यांचा मान राखतात. असे डुमरे सर ज्यांच्याकडनं मी शिकलो की अजिबात बोलायचं असेल ते बिंदडक, चोरटं बोलणं करायचं नाही, आवर्जून शब्दांची जुळवाजुळव करायची नाही, आवर्जून नाकातनं बोलायचं नाही, जडजड शब्द वापरायचे नाही, जे आहे ते सरळ सरळ बोलायचं. असे डुमरे सरही आज एवढ्या लांबून या कार्यक्रमासाठी आपल्यावरील प्रेमानिमित्त आले, त्यामुळे मी त्यांचाही आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार मानतो. त्याचबरोबर साधारणपणे शिक्षक विद्यार्थ्याला त्याच्या आडनावाने हाक मारतात,
परंतु पहिले अशा मॅडम होत्या, जाधव मॅडम, की ज्या प्रत्येक मुलाला त्याच्या नावाने हाक मारायच्या, आवर्जून त्याला ते नाव विचारायच्या आणि त्याच नावाने त्याला त्या हाक मारायच्या आणि विशेष म्हणजे लक्षातही ठेवायच्या. त्याचं आडनाव लक्षात राहणार नसेल पण नाव लक्षात आवर्जून ठेवायच्या अशा जाधव मॅडम यांचंही मी हार्दिक आभार मानतो. आता तुम्ही सर्वजण भास्कर रे असं मनात म्हणत असाल, पण ते मोठ्याने म्हणण्याच्या वेळ येऊ न देता मी सर्व शिक्षकांचं यथायोग्य मी त्यांचं हार्दिक असं आभार मानतो. आणि त्याचबरोबर आज या शाळेसाठी आपल्या कार्यक्रमासाठी ज्यांनी विशेष मदत केली त्या लोणकर विद्यालयाचे शेख सर यांचंही मी हार्दिक आभार मानतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे काही लोकांनी आपल्याला सहकार्य केलं ते केटरर, त्रिमूर्ती केटरर यांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने त्यांनी श्रीफल व पुष्प स्वीकारावं अशी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर कोदरे मांडववाले नवनाथ कोदरे यांचंही हार्दिक आभार या ठिकाणी मी मानतो. त्यांनी या ठिकाणी यावं. आपणही या ठिकाणी आपले हार्दिक आभार. आणि हजर राहिले, उपस्थित राहिले त्यांचा मी हार्दिक असा आभार मानतो. त्याच या ठिकाणी उपस्थित राहिला त्यांचा हार्दिक आभार. कोर कमिटीचं सुद्धा हार्दिक आभार की त्यांनी अतिशय किती मोठं करू शकता आणि आभाराचं भाषण एका वेळी सुद्धा संपतं. की नुसतं असं जरी म्हटलं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचे यथायोग्य आभार तरी सर्वांचे आभार होतात. तर मी पुन्हा एकदा जर ज्ञात अज्ञात कोणाचा जरा नामोल्लेख राहिला असेल तर त्या सर्वांचा उल्लेख केला असं समजून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचं मी यथायोग्य आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीनं आजचा हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. पण सर्वांना विनंती आहे की सुरुची भोजनाचा लाभ सर्वांनी घ्यायचा आहे. यानंतर पुन्हा पसायदान होणार आहे आणि मग कार्यक्रम संपेल. त्यांच्या रचनेनं करणार आहोत पसायदानानं. आपण सर्वांनी जागेवरती हात जोडून आणि पादत्राणे बाजूला काढून आपण या ठिकाणी त्या पसायदानाला हे करू आणि त्यानंतर कार्यक्रम संपेल.
धन्यवाद सर्व माझे विद्यार्थी विद्यार्थिनी गुरुजनांना. आपल्या सर्वांच्यासाठी परमेश्वराकडे एकच प्रार्थना, ऐरणीच्या देवा तिला ठिणके ठिणके वाहू दे, ऐरणीच्या देवा तुला ठिणके ठिणके वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हा सर्वांवरती राहू दे, आम्हा सर्वांवरती राहू दे. आप सर्वांना पुन्हा एकदा विनंती, कार्यक्रम संपुष्टाला संपलेला आहे असं मी कोर कमिटीच्या वतीनं अध्यक्षांच्या वतीनं जाहीर करतो. आणि सर्व विद्यार्थिनींना विनंती की गुरुजनांनी खालीच आपण गुरुजनांच्या शुभ हस्ते ट्रॉफीचं सन्मान चिन्हाचं स्वीकृती करावी.